नमस्कार, जय श्रीराम मंडळी. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मग गुरु कोणाला म्हणावं तर शास्त्रकार वर्णन करतात, गु शब्दस्तु अंधकारः ऋ शब्दस्तन निरोधकः. या गुरु शब्दामध्ये दोन अक्षर आहेत, एक गुकार आणि एक ऋकार. शास्त्रकार म्हणतात यापैकी जो गुकार आहे ना, हा गुकार अंधकार दर्शवतो आणि ऋकार जो आहे हा ऋकार प्रकाश दर्शवतो. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये आणतो त्यांनाच गुरु म्हणावं. कुठल्याही जीवाचा जन्म झाल्यानंतर त्याचे सगळ्यात सुरुवातीचे गुरु असतात आई आणि वडील. माता पिता हे आपले पहिले गुरु असतात. त्यानंतर आपण शाळेमध्ये शिकायला जातो त्यावेळी आपले जे शिक्षक असतात हे आपले ज्ञानगुरू त्या ठिकाणी आहेत. तसेच आपण व्यवसायामध्ये जे असतो या व्यवसायातील ज्ञान आपल्याला जी व्यक्ती देते तो पण आपला गुरुच त्या ठिकाणी झाला. तर अशा प्रकारे गुरु अनेक असू शकतात जे आपल्या अज्ञानाचा अंधकार दूर करतात. मग सद्गुरू कोणाला म्हणायचं तर सद्गुरूंविषयी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मजहृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. मनुष्य या जन्ममरणाच्या संसारामध्ये अडकलेला असतो आणि या मनुष्याला जे जन्ममरणाच्या संसारातून मुक्त करतात, या भवसागरातून तरुण नेतात त्यांना सद्गुरू म्हणावं. मोक्षाची प्राप्ती जे करून देतात त्यांना सद्गुरू म्हणावं. सद्गुरू म्हणजे एक नौका आहे, एक नाव आहे जी या मनुष्याला जीवाला पहिलं तीरावर त्या ठिकाणी नेते. तर अशा व्यक्तीला सद्गुरू म्हणावं. त्यामुळे सद्गुरू हे जीवनामध्ये एकच असतात, गुरु अनेक असू शकतात. तर अशा ज्या सद्गुरूंची मानसपूजा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केली आहे आणि या मानसपूजेचा विस्तृत व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड केला आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक आगळा वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही या व्हिडिओद्वारे केला आहे. आपण हा व्हिडिओ अवश्य त्या ठिकाणी बघावा. या व्हिडिओची लिंक इथे या शॉर्टच्या खाली त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तसेच हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.